धरमवाडी येथील सीताबाई धनदरे यांचे रस्त्यासाठी सकाळी 7 वाजतापासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। मालेगाव तालुक्यातील जळुका सर्कलमध्ये येत असलेल्या अमानवाडी धरमवाडी या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धनदरे यांनी रस्त्यासाठी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा रस्ता न झाल्याने त्यांनी प्रशासनाला 18 मार्चपर्यंत मुदत दिली होती। रस्ता न झाल्याने शेवटी महिलेला पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचे भाग पडले असून शासनाने हा रस्ता दखल घेऊन त्वरित करण्यात यावा। प्रतिनिधी बाळासाहेब ढाले। नमस्कार, माझं नाव सीता चिंतामण धनदरे, राहणार धरमवाडी। मी या वारंवार जळुका ते अमानवाडी ते मांडोली, कुत्तरडा फाटा ते किनी राजा या रोडसाठी पहिलं पत्र होतं माझं 23/1/2024 त्या पत्रा अनुषंगाने यानं कोणतेही पत्रव्यवहार केलेला नाही। दुसरं पत्र होतं माझं 24/6/2024। तिसरं पत्र होतं माझं 28/10/2024। या पत्रावरही त्यानं कोणतीही कारवाई केलेली नाही। नंतर पत्र दिलेलं आहे मी आंदोलनाचं। आपल्या कुत्तरडव नदीत रस्त्यासाठी व पुलासाठी माझं त्या नदीत अमरून उपोषणही झालेलं आहे, तरी पण यानं थातूरमातूर पत्रव्यवहार केलेले आहेत। नंतर माझा वडी इथे आंदोलन झालेलं आहे रस्त्यासाठीच। त्याच्यानंतर धमधमी इथे 6/1/2026 5 दिवस माझं अमर उपोषण झालेलं आहे। तेव्हाही यानं मला थातूरमातूरच पत्रव्यवहार केलेले आहेत आणि त्या पत्रात असं सांगितलं होतं की आम्ही कंत्राट जे काही ठेकेदार असेल त्याला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत, पण त्या पत्रव्यवहाराचा मला आजपर्यंत कोणताही पुरावा दिलेला नाही। आजचं आंदोलन 18/3/2026 तर वडिलाही सुद्धा माझं धरणे आंदोलन झालेलं आहे। ते सुद्धा याने थातूरमातूरच पत्र दिलेलं आहे आणि तोंडी आश्वासनं भरपूर काही दिलेले आहेत, पण त्या आश्वासनानुसार कोणतंही काम झालेलं नाही। त्याच्यानंतर मी धमधमी येथे 6/1/2026 5 दिवस अमर उपोषण केलं। तेव्हाही मला यानं फक्त लिखी पत्र दिलं, त्याच्यावर सही दिली, शिक्का दिलेला नाही, टाईप पत्र करून सुद्धा दिलेलं नाही। आणि जे काही यानं कंत्राटदारावर कोणती कारवाई केली, कोणते पत्र काढे हे सुद्धा मला मिळालेले नाही। आजपर्यंत त्या रोडचे काम 3 महिने होऊन झालं, म्हणजे 3 महिने झालं, आत्तापर्यंतही पुरेपूर काम झालेलं नाही। त्याने मला आश्वासन दिलं होतं की 20 दिवसात पूर्ण काम करू, तर आजपर्यंत कोणतंही काम झालं नाही। माझं एवढंच आहे की जे काय इंजिनियर आहे जोगदंड साहेब याच्यावर तात्काळ कारवाई करा। जे काय ठेकेदार असतील याले काळ्या यादीत टाका आणि 2022 ते 23 पासून कामाची सुरुवात आहे, आजपर्यंतही काम झालेलं नाही। आता लागलं 2026 तरी सुद्धा प्रशासन झोपलेलाच आहे। आणि माझ्या एरियात आश्रमशाळा, सरकारी दवाखाना, जे काही सरकारी दवाखान्यातून ॲम्ब्युलन्समध्ये डिलिव्हरीच्या महिला जातात, कधी एक तर आई वारते नाही तर बाळ वारते, म्हणजे इथली परिस्थिती बिकट या रोडची झालेली आहे। अन्यथा याच्यावर कारवाई झाल्याशिवाय आणि मला न्याय मिळाल्याशिवाय मी आंदोलन माघार घेणार नाही। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ